आमचं ते 1983 पासून सरांनी सुरू केलं. त्याचं नाव आधी होतं गोंडवाना सखा. त्यानंतर 1985ला गव्हर्नमेंट कडून गोंडवाना दर्शन या नावाला मान्यता मिळाली आणि तेव्हापासून ती मासिक जे सुरू होतं 1983ला पहिल्यांदा इथं 5 लोक आले कचारगडला पहिल्यांदा. मग 1984ला आले. 84ला आल्यानंतर लोकांशी संपर्क साधला. तेव्हा कचारगडचे जे काही लोक होते इथले जे पाटील वगैरे होते तर ते वगैरे यांना पाहून दरवाजा लावून देत होते, म्हणजे घराचा फाटक लावून द्यायचं, पाणी सुद्धा देत नव्हतं. मग महारी टोल्याला जे राहत होते आपले मरसकोले केबा मरसकोले हे महारी टोल्याचे याच एरियाचे ते रिजनल मॅनेजर नाशिकला होते. माझे मिस्टर त्यावेळेस बिलासपूरला होते ऑफिसर. आणि KM गोराम सर नाही का ते राजनांदगावचे ते पण याच भागातले होते. आणि मोतीराम कंगाली आणि शीतल मरका असे 5 लोक पहिल्यांदा इथं आले. मग त्यांनी आजूबाजूच्या परिसराचा अभ्यास केला आणि माझ्या मिस्टरांनी द स्टोरी ऑफ गोंडवाना लँड हे जे D.D. चॅटर्सननी जो लिहिलेला ग्रंथ आहे तो 1817 मधला आहे. तो वाचला होता कलकत्ता लायब्ररीमध्ये. आणि KP मरसकोलेंनी पण वाचलं होतं नाशिकला एका लायब्ररीमध्ये. मग त्यांनी कंगालींना फोन केला इकडे. कंगालीला एक काम होतं कुठलं तरी तर ते बिलासपूरला गेले होते. मग तारांबीची आमच्या तेव्हा पहिली भेट झाली त्यांची 83. मग ते म्हणाले की असं ग्रंथ आहे तिथे तुमच्या महाराष्ट्रामध्ये भंडारा जिल्हा, तेव्हा भंडारा जिल्हा होता ना, भंडारा जिल्ह्यात कचारगड नावाचं गाव आहे आणि तिथं लिंगो नावाचा जो आपला आद्यपुरुष आहे तो होऊन गेलेला आहे आणि त्याची लोककथा लोकगीतं त्या स्टोरी ऑफ गोंडवाना लँडमध्ये आहे. तर आपण त्या गावाला भेट देऊ. तर कंगाली म्हणे हो, मग तुम्ही या म्हणे नागपूरला. मग त्यांनी पत्र टाकून नाही का एकत्र नागपूरला आले. गोंडवाना विकास मंडलमध्ये बैठक घेतली आणि मग गाड्या करून नाही का सगळे इथे आले कचारगडला. हे लोक काही लागू देत नव्हते, पाणी देत नव्हते, बोलतही नव्हते पहिल्या वर्षी. मग दुसऱ्या वर्षी केपा मरसकोले म्हणे गावावरून नाही का त्यांनी बादल्या दोर टाच गंज भांडे सगळं सामान घेऊन नाही का तंबू वगैरे इथं तंबू लागला. मग ते इथे चिंचेचं झाड होतं विहिरीजवळ. बेसन भात बनवला आणि मग ते नाही का झाड चढ कचारगड तेव्हा कचरा गाडी वगैरे का माणसं घेऊन वगैरे त्यांनी गवत कापलं जाळून टाकलं असं करून नाही का रस्ता तयार करून ते खूप मोठं झाड होतं म्हणजे पडलेलं सागाचं लांब वाढलेलं. त्याचा आधार घेऊन नाही का गुफेमध्ये चढले. त्यावेळेस रस्ता नव्हता ना तेव्हा, उबड खाबड सगळं वेली वगैरे दगड असं करून नाही का. मग संध्याकाळ होत होती तरी पण त्यांनी कालच्या उजेडात लवकर पाहिलं. तेव्हा नाही का वाघाचा पण वास यायचा म्हणते. त्या कदाचित त्यावेळेस गुफेत राहत असेल पण काही नव्हतं. त्यांनी पाहिली मग गुफा आणि पुढच्या वर्षी आपण चांगलं हे पाहू. आणि मग काही लोकांना घेऊन नाही का ते साफ वगैरे केलं आजूबाजूचा गवत वगैरे त्यांना पाहता येईल ना. आणि त्याच्यानंतर खाली उतरले. मग दुसऱ्या दिवशी जेवढे लिंगोच्या संबंधाने जेवढे गावं होते इकडचे आहे ना या परिसरातले पूर्ण लिंगोने नावं दिलेले गाव आहेत. या गावांना भेटी दिल्या. कुठं लिंगोने तपस्या केली होती. हे जंगूबाईचं गाव आहे. जम्मूकुड म्हणजे जंगूबाईचं गाव आहे. त्या काळात पहिला आश्रम जसं सावित्री फुलेने पहिली मुलींची शाळा काढली तशी अनाथ मुलांसाठी पहिली शाळा गोठू तयार करणारी जंगूबाई. या जंगूबाई म्हणून हे जम्मूकुड जे गाव आहे जमाकुड ना ते जंगूकुडो आहे खरं तर. जंगू म्हणजे जंगूबाई आणि कुडो म्हणजे घर. जंगूबाईचं म्हणजे आश्रम किंवा घर असलेलं गाव म्हणजे जम्मूकुडो. तर त्या प्राचीन काळात हे जम्मूकुडो आहे. आणि मग इथे मग त्यांनी आमचं गोंडवाना दर्शन मासिकामध्ये मग ही माहिती त्यांनी लिहित गेली सतत देत गेली वेगवेगळ्या राज्यामध्ये. आणि इथल्या लोकांना जेवढे काही लोक होते अभ्यास करणारे ते जुळत गेले. मासिक आमचं जायचंच तेव्हा. आणि मग गोंडवाना ते म्हणजे गोंडवाना दर्शनमधून कचारगडची माहिती, लिंगोची माहिती, जंगोची माहिती, कलिदाईची माहिती आपाप लोक नाही का शोध घेऊ लिहित आले. ते पहिले खरे लेखक होते लिहिणारे त्यावेळेचे. तर कितीतरी त्यावेळेस नाही का इलाहाबादवरून लिहिणारे, उज्जैन म्हणून, कर्नाटकमधून, मध्य प्रदेश म्हणजे 9-10 राज्यातले लोक हळूहळू लिहायला लागले. जिथं लिंगोचा संबंध आहे डायरेक्ट लोककथा आहे, लोकगीतं आहे, वाद्य आहे, संगीत, नृत्य याच्यामधून आणि देव जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे नाही का त्याद्वारे नाही का मासिकातून आमच्या लिहित गेले. आणि अशा प्रकारे कचारगडचा प्रचार करणारं पहिलं मासिक म्हणजे गोंडवाना दर्शन आणि पहिली पत्रिका आपल्या समाजाची 1983 पासून 35 वर्ष
निघाली बा. आणि तो उद्देश घेऊन नाही का मग इथे जत्रा सुरू केली 84 नंतर. हां 84 नंतर या 5 लोकांनी गावोगावच्या लोकांना भेटून वगैरे मग यांच्या डोक्यात थोडासा उजेड पडला. इथले जे टिकाम पाटील वगैरे होते म्हणतात ना, हां त्यांनी वगैरे ना मग जत्रा सुरू केली आणि लहानची जत्रा भरायची. 5 लोक आले मग नंतर जत्रा भरली. तेव्हापासून ही जत्रा मग विविध राज्यामध्ये मासिकाद्वारे संदेश जात गेला आणि लोक येत गेले ना. आज 5 ठिकाणी 5 लोक जे आले होते, आज 10-10 लाख लोक इथं. याचं पूर्ण श्रेय या 5 लोकांना आहे. आणि आमचा गुणवान दर्शन मासिक आला आहे. भले इथले लोकांना समजत नसेल किंवा माहीत नसेल इतर लोकांना, पण गुणवान दर्शन आणि ह्या 5 लोकांना प्राधान्य. तो फ्रेंड्स, आपने ये जो देखो ये 5 लोग हैं, इनका श्रेय जाता है कचारगढ़ सभ्यता को उजागर करने में. कचारगढ़ खोजी दल, उषा किरण आत्राम जी, ताराम संचालिका, आदिवासी भाषा शोध संस्थान धनेगांव के तरफ से सुप्रीम भेंट. तो ये 5 लोग हैं जिन्होंने कचारगढ़ जो है इसको सभी देश के सामने, दुनिया के सामने लाया है. हेलो फ्रेंड्स, तो मैं अभी आज कचारगढ़ में हूँ और आपको एक विशेष व्यक्ति जो उषा किरण आत्राम जी हैं उनके घर पे हूँ मैं. और हमारा जो है MA हिंदी, तो उसमें अभी नया प्रोजेक्ट है फील्ड वर्क. तो उसमें क्या हो रहा है कि सभी जितने लेखक लेखिका साहित्यिक है और सामाजिक संस्था है उनसे मिलना है, उनसे जानकारी लेना है. तो मैं इसी उपलक्ष्य में यहाँ पे आया हूँ. और तो मैं आपको अभी दिखाता हूँ मैं उनका जो घर है, परिसर, वातावरण. तो ये देखिए, ये दरिकसा में धनेगांव जो है जहाँ पे कचारगढ़ का मेला लगता है, उसी के जस्ट बाजू में है उषा किरण आत्राम जी इनका घर. हाँ, तो ये देखिए. हाँ, भाषा, हाँ भाषा रिसर्च सेंटर. अगर आपको गोंडी भाषा सीखना है, बोलना है, तो भाषा रिसर्च सेंटर, आपको भाषा मतलब मूड जो चीज़ चाहिए वो यहाँ पे आपको मिलेगी. तो देखिए यहाँ पर कितनी सारी किताबें हैं. और हाँ, ये जो है देखिए गोंडवाना दर्शन. हाँ, तो ये है यहाँ पर बहुत सारे देश विदेश के जो विद्यार्थी है, PhD करने वाले गोंडी लैंग्वेज में जो है, ट्राइबल जो है, इसमें उनको अगर अभ्यास करना है तो यहाँ पे आते हैं और बहुत सारी चीज़ें उनको जानकारी यहाँ पे मिलती है. देखिए और आपको अगर इंटरेस्ट होगा तो आप भी यहाँ पे आ सकते हैं. और देखिए दरवाज़ा जो है हिंदी, इंग्लिश और मराठी. तो मैडम यूनिवर्सिटी में मेरी किताबें हैं. हाँ के लिए हाँ अभ्यास में है. MA से लेकर वर्ग 2वीं तक मेरी कविता है. 10वीं इंग्रजी में, 2री में, CBS पैटर्न वर्ग 3री में अभी भी कविता है. और विद्यापीठ में तो काफ़ी है. गोंडवाना विद्यापीठ है, अमरावती विद्यापीठ है, गाडगे बाबा यूनिवर्सिटी है, इधर स्वामी रामानंद तीर्थ नांदेड़ यूनिवर्सिटी में है, गुलबर्गा यूनिवर्सिटी में है बाहर के नाटक वगैरह. पूना विद्यापीठ, सावित्री फुले है, मुंबई विद्यापीठ है, जलगांव विद्यापीठ है. ऐसे कितने 12-13 यूनिवर्सिटी में मेरे किताबें हैं, मेरे कविताएं हैं. और मेरे कविता का अभी इंग्लिश में भी अनुवाद हो गया है. अमरकंटक यूनिवर्सिटी के संतोष सर ने इंग्लिश में किया. अभी लेखनी की तलवार है, इसका मिलिंद पाटिल वर्धा यूनिवर्सिटी वाले ने, महात्मा गांधी उन्होंने किया है. तो मेरी कहानियाँ है वो अपने बंगाल की लेखक है गीता घोषाल. उन्होंने और वहाँ के एक सर है, वो बड़े ऑफिसर है. उन्होंने मेरी एक कहानी का बंगाली में, 2 कहानी का बंगाली में अनुवाद किया है. अभी मलयालम, तेलुगु और संताली भाषा में मेरी कविता और कहानी का इलाहाबाद यूनिवर्सिटी के जनार्दन सर अभी अनुवाद कर रहे हैं. ऐसे मेरी कहानियाँ हैं. और मैं अखिल भारतीय आदिवासी सम्मेलन के अध्यक्ष रह चुकी हूँ. और महाराष्ट्र के 10-12 राष्ट्रीय सम्मेलन के अध्यक्ष रह चुकी हूँ. गोंडी, हिंदी, मराठी में लिखती हूँ. आकाशवाणी में कई मेरे कार्यक्रम हैं, दूरदर्शन में मेरे कार्यक्रम है. और अभी गए महीने में 2 महीने पहले जो इंटरनेशनल स्तर का जो सम्मेलन होता है, तो उसमें मेरी जो कविता है वो गिनीज बुक आप रिकॉर्ड हो गई है नाम की. और साहित्य अकादमी हर साल मुझे बुलाते हैं अलग अलग
भारत के विविध स्टेट में रहता, और कम से कम उसमें 50, 60, 70, 153, अभी तो 156 भाषा थी। 156 भाषा में मेरी गोंडी भाषा में, उसमें मेरी गिनीज वर्ल्ड बुक कविता हो गई है। तो और मुझे अध्यक्ष करके बुलाते हैं, और सभी यूनिवर्सिटी में मुझे व्याख्याता के बुलाते हैं। रामानंद में अभी जाकर आई, सुमन तो मैं यूनिवर्सिटी में जाकर आई, साउथ त्रिपुरा में जाकर आई। ऐसे कई विद्यापीठ हर साल मुझे बुलाते गेस्ट करके। तो फ्रेंड देखा आपने, ये लिस्ट जो है कभी खत्म नहीं होगी। मैं ऑफिसर भी रह चुकी, ऐसा भी नहीं है। हाँ, मैं ऑफिसर होकर रिटायर हो गई 2012 में। और मेरे ऑफिसर काल में भी मैं अच्छा अवार्ड लेती रही हर साल, और काफ़ी यूनिवर्सिटी के बहुत सारे कितने मुझे अवार्ड मिले हैं। देखो ये देखो ये अवार्ड, मतलब अलमारियाँ कम पड़ जाएंगी, पर अवार्ड ख़त्म नहीं होंगे, सर्टिफिकेट। हाँ देखो ये, तो व्यक्ति अगर चाहे तो वो अपने जीवन काल में बहुत कुछ काम कर सकता है, पर चाहे तो, पर आज हमारे मन में जिद्द होना बहुत ज़रूरी है। ओके, थैंक यू फॉर वाचिंग दिस वीडियो। आपको दरवाजे दिखा देता हूँ मैं। देखो यहाँ पर ये देखो, ये है सल्ला गागरा। ये देखो ये ऐसा बहुत अच्छा है, और इधर में भी, और बाहर का परिसर बहुत रम्य परिसर है। देखो, हाँ ये देखो बहुत अच्छा लग रहा है यहाँ पर। चलो चाय पीते अभी।